नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 30 याच्यातला 5वा प्रश्न आपण बघणार आहोत। पहिले 4 प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत, त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी अजूनही ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी ते बघा। तर ठीक आहे, तर 5वा प्रश्न त्यांनी काय सांगितलं आहे, आकृतीमध्ये त्रिकोण PQRच्या, आता हा त्रिकोण आहे PQR, तर त्रिकोण PQRच्या बाजू QR म्हणजे ही खालची बाजू QR वरती S हा कोणताही एक त्याने बिंदू घेतलेला आहे। तर सिद्ध करा की PQ अधिक QR अधिक RP हे सगळे मोठे आहेत कोणापेक्षा, तर 2PS म्हणजे ही जी PS बाजू आहे ती दुप्पट बाजू त्यांनी केली आणि 2PS पेक्षा ह्या सगळ्या बाजू मोठ्या आहेत हे आपल्याला सिद्ध करायचे आहे। म्हणजे PQ अधिक QR अधिक RP इज ग्रेटर दॅन 2PS म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, साध्य करायचं आहे। तर यासाठी आपल्याला एक वाक्य महत्त्वाचं आहे ते माहिती असणं आवश्यक आहे। तर ते कोणते वाक्य आहे, तर त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कशी असते, तर ती जास्त असते आणि याचा वापर आपल्याला या उदाहरणामध्ये करायचा आहे। मग ते सुरुवातीला ते महत्त्वाचं वाक्य आपण लिहूया। तर काय महत्त्वाचं आहे, कोणतं वाक्य महत्त्वाचं आहे, तर त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज म्हणजे समजा ही बाजू घ्या आणि ही बाजू घ्या, तर या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कशी असणार आहे, जास्तच असणार आहे। म्हणजे थोडक्यात आता ह्या 2 बाजू आहेत आणि ही एक बाजू आहे, म्हणजे दोन्ही बाजूंची बेरीज निश्चितच जास्त असणार आहे या तिसऱ्या बाजूपेक्षा, असं थोडक्यात त्याचं एक्सप्लेनेशन आहे। मग याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण काय करूया, तर त्रिकोण PQS मध्ये आपण बघायचं आहे। आता PQS मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते आता बघा। त्रिकोण PQS मध्ये आता पहिल्यांदा बघूया, त्रिकोण PQS म्हणजे हा त्रिकोण, हा पहिला त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेला आहे। तर पहिल्या त्रिकोणामध्ये म्हणजे त्रिकोण PQS मध्ये आपल्याला काय काय दिसते, तर PQ अधिक QS, आता PQ आणि हा QS म्हणजे ही बाजू अधिक ही बाजू, आता ह्या दोन्हीही बाजू ह्या कशा असणार आहेत, तर त्या मोठ्या असणार आहेत या तिसऱ्या बाजूपेक्षा। हे आपण कशावरून लिहिलं, तर हे जे महत्त्वाचं आपण वाक्य लिहिलं आहे त्याच्यावरून, कारण का त्रिकोणाच्या दोन्हीही बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असणार आहे। म्हणजेच PQ अधिक QS इज ग्रेटर दॅन, ही बाजू मोठे आहे, दोन्ही बाजू मोठ्या आहेत कोणापेक्षा, तर तिसऱ्या बाजूपेक्षा म्हणजेच PS पेक्षा। हे याचं काय झालं, एक्सप्लेनेशन झालं। याला आपण आता काय करू, इक्वेशन नंबर 1 म्हणायचा। त्यानंतर आपण आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघूया, म्हणजे ते दुसऱ्या त्रिकोण कोणता आहे, तर PSR। आता याच्या PSR मध्ये आपण बघूया, PSR मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे जे लिहिलं आहे तसंच लिहायचं आहे। तर त्याच्यामध्ये या त्रिकोणाच्या कोणत्या कोणत्या बाजू आहेत बघा, तर SR अधिक कोणती बाजू आहे, RP, आणि ह्या दोन्हीही बाजू कोणापेक्षा मोठ्या आहेत, SR अधिक RP। आता ही बाजू आणि ही बाजू ह्या दोन्ही बाजू कोणापेक्षा मोठ्या आहेत, तर त्या PS पेक्षा मोठ्या असणार आहेत, म्हणजेच इज ग्रेटर दॅन PS। आणि याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 म्हणून। हे सुद्धा इक्वेशन नंबर 2 कशावरून आपण काढलं, तर या वाक्यावरून आपण हे सुद्धा इक्वेशन काढलं, बरोबर। आपल्याला इक्वेशन 1 भेटलं आणि इक्वेशन आपल्याला 2 भेटलं, बरोबर। आता आपण काय करूया, 1 आणि 2 यांची काय करूया, बेरीज करूया। बेरीज काय करायची, तर याची जी राईट साईड आहे इथं सुद्धा PS आहे, इथं सुद्धा PS आहे, त्यांची राईट साईड इक्वल आहे, त्याच्यामुळे त्यांची लेफ्ट साईड सुद्धा कशी असणार आहे, इक्वल असणार आहे। त्याच्यावरून आपण 1 आणि 2 यांची बेरीज करू शकतो, कळलं। आणि म्हणून PQ अधिक QS अधिक SR अधिक RP आपण काय केलं, राईट साईडची सुद्धा बेरीज केली, बरोबर। आणि हे कशापेक्षा मोठे आहे, तर हे साईडपेक्षा, म्हणजेच PS अधिक PS, बरोबर। लेफ्ट साईड बरोबर राईट साईड आपण काय केलेलं आहे, यांची बेरीज केलेली आहे। आणि हे जे ग्रेटर दॅन चिन्ह आहे आणि हे जे दोन्ही साईड आहेत ते यांच्यापेक्षा कशा आहेत, तर त्या छोट्या आहेत, त्यांच्या आपण काय केलेलं, त्यांची ॲडिशन केली। याच्यामध्ये तुम्ही कारण लिहू शकता 1 व 2 यांची बेरीज करून आपण काय केलेलं आहे, वरचं इक्वेशन लिहिलेलं आहे, कळलं। आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता QS आणि SR जे आहे, आता QS आणि SR कुठं आहे बघा, तर QS आणि SR म्हणजे ही खालची पूर्ण त्रिकोणाची बाजू, त्रिकोण PQRची ही पूर्ण बाजू आहे, कोणती बाजू आहे, QS आहे आणि SR आहे, कळलं। आता QSR म्हणजे ते कसं होणार, तर ते QSR अशा पद्धतीचं ते होणार, बरोबर। म्हणजेच
आता हे QSR याच्या बाबतीत आपण काय लिहू शकतो, तर पूर्ण QR आपण लिहू शकतो, कारण QS अधिक, इथं मी तुम्हाला समजावं म्हणून सांगते, कारण QS अधिक SR म्हणजेच काय असणार आहे, तर ते QR असणार आहे. कळलं? म्हणजेच आपण ते QR असणार आहे, म्हणजेच आपण QS अधिक QR याच्या ठिकाणी आपण QR वापरू शकतो, बरोबर, कारण काय दोघांची बेरीज म्हणजेच काय आहे, तर ती QR आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो PQ अधिक, या दोन्ही ऐवजी आपण काय वापरणार आहे, QR वापरणार आहे, आणि RP जो आहे तो तसाच असणार आहे. म्हणजे तीन साईड आपल्याला बेरीज मिळालेली आहे, आणि हे दोन्हीही कोणापेक्षा मोठे आहेत, तर PS आणि PS किती झाले, तर ते 2 PS झालेले आहे, आणि आपल्याला हेच साध्य करायचं होतं. इथे तुम्हाला दिसते बघा प्रश्नामध्ये PQ अधिक QR अधिक RP हे मोठे आहेत 2 PS पेक्षा, आणि आपलं ते साध्य झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते साध्य करायचं होतं. ठीक आहे, आपण इथं कशाचा वापर केला, तर Q आणि SR हे म्हणजेच काय आहे रे, तर ते QR आहे, याचा आपण या ठिकाणी वापर केला. असं तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, तर हे साध्य करायचं होतं. काय साध्य केलं, तर PQ अधिक QR अधिक RP इज ग्रेटर दॅन 2 PS, आणि हे आपण साध्य केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण 6वा प्रश्न काय आहे ते बघूया. तर 6वा प्रश्न काय दिला आहे बघा, आकृतीमध्ये त्रिकोण ABC च्या कोन BAC हा कोन दिसतोय तो, बरोबर, BAC त्रिकोण ABC मध्ये कोन BAC च्या, याचा कोन BAC चा दुभाजक हा BC, ही जी बाजू आहे BC या D बिंदूमध्ये छेदतो, बरोबर, म्हणजे A बिंदूमधून थोडक्यात दुभाजक निघालेला आहे, आणि BC या साईडवरती D या बिंदूमध्ये तो छेदतो, असं त्याने सांगितलंय. तर सिद्ध करा की AB ही जी बाजू आहे, AB ही बाजू मोठी आहे BD पेक्षा, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. AB इज ग्रेटर दॅन BD हे आपल्याला काय करायचं आहे, साध्य करायचं आहे. मग ठीक आहे, आपण पहिल्यांदा त्रिकोण ABC मध्ये बघूया. त्रिकोण ABC मध्ये, आता त्रिकोण ABC मध्ये काय आहे ते आपण बघूया. त्रिकोण ABC मध्ये काय आहे बघा, तर कोन BAC चा रेख AD हा काय आहे, दुभाजक आहे, हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. AD हा काय आहे, तर कोन BAC चा काय आहे, तर तो दुभाजक आहे, त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिले. मग त्यावरून आपण काय लिहू शकतो, म्हणून कोन BAD हा काय असणार आहे, तर एकरूप असणार आहे कोन CAD ला. आता BAD हा एकरूप CAD कसा असेल, तर बघा कोन BAD अगोदर कुठं आहे ते बघा, कोन BAD म्हणजे हा कोन BAD हा कोन एकरूप असणार आहे CAD. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा कोन आहे आणि हा कोन आहे, म्हणजे दोन्ही जे कोन आहेत त्रिकोण आहे ते सेम चिन्हाने दाखवलेले आहेत, म्हणजे निश्चितच हा त्रिकोण आणि हा त्रिकोण काय असणार आहे, एकरूप असणार आहे, हे आपल्याला या चिन्हावरूनच कळत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की कोन BAD एकरूप कोन कोणता आहे, तर CAD, आणि A जो आहे ना तो त्यांच्यामध्ये कॉमन कोन आहे, बरोबर. त्या याच्यावरून आपण काय केले की हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, तर ते कॉमन आहेत, आणि म्हणून आपण याच्यावरून काय लिहू शकतो, तर कोन BAD बरोबर कोन CAD असणार आहेत. आता हे दोन कोन एकरूप आहेत, म्हणजेच काय असणार आहे, तर ते जे दोन कोन आहेत ते सुद्धा इक्वलच असणार आहेत. याच्यावरून आपण याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ते दोन कोन एकरूप असल्यामुळे म्हणजेच काय असणार आहे, तर ते दोन कोन बरोबर म्हणजेच इक्वल सुद्धा असणार आहेत. आता नंतर त्रिकोण ADC चा कोन ADB हा काय आहे, तर हा बाह्यकोन आहे. आता हे आपण आकृतीमध्ये बघूया की बाह्यकोन कोणता आहे. हा काय आहे, बाह्यकोन आहे. आता ADC कुठं आहे ते अगोदर बघूया. ADC म्हणजे या त्रिकोणामध्ये ADC मध्ये ADC चा ADB म्हणजे या त्रिकोणाचा हा त्रिकोण काय झाला, बाह्यकोन झाला. या त्रिकोणाच्या बाबतीत आपण म्हणूया ADC या त्रिकोणाचा ADB हा काय झाला, तर तो बाह्यकोन झालेला आहे. बाह्यकोन झालेला आहे म्हणजे आपण याच्यामध्ये त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा प्रमेय वापरू शकतो. म्हणून कोन ADB हा मोठा आहे कोन
BAD पेक्षा. हे कशावरून आपण केलं तर ते आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय याच्यावरून आपण काय लिहिलं तर कोन ADB हा कसा आहे मोठा आहे कोन CAD पेक्षा. ADB कुठे आहे बघा तर ADB हा मोठा आहे कोणापेक्षा तर CAD पेक्षा. आपण कशावरून केलं तर तो त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या प्रमेयावरून. आणि ADB हा काय आहे तर ADCचा हा बाह्यकोन सुद्धा आहे आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या प्रमेयावरून ADB हा कसा झाला तर तो मोठा आहे CAD पेक्षा. हे आपल्याला आता मिळालेलं आहे. आता नंतर याच्यावरून आपण काय लिहू शकतो म्हणून कोन ADB हा मोठा आहे कोन BAD पेक्षा. आता हे आपण कशावरून लिहिलं तर आता इक्वेशन आपण ह्या ठिकाणी काय करूया याला इक्वेशन आपण काय करूया इक्वेशन ह्याला आपण 2 म्हणूया. ठीक आहे. ADB हा मोठा आहे BAD पेक्षा. आता BAD कुठं आहे बघा तर BAD आणि हा ADB म्हणजे थोडक्यात काय तर हे जे कोण आहेत कोणता त्रिकोण आहे तर ADB म्हणजेच ADB हा कोण आणि BAD हा काय झाला तर हा कोण छोटा झाला ADB पेक्षा. हे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे ते आणि याला आपण काय केलं इक्वेशन नंबर 2 म्हणलेलं आहे. ठीक आहे. आणि हे आपण कशावरून घेतलं तर इक्वेशन 1 वरून. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ADB बघा आता इक्वेशन 1 मध्ये तुम्ही बघा कोण BAD जो आहे BAD तो काय आहे तर तो CAD आहे ना CAD आहे. म्हणजेच आपण आता इथं CAD च्या ऐवजी काय घेतलं या ठिकाणी CAD च्या ऐवजी आपण कोण BAD घेतला. BAD का घेतला कारण इक्वेशन 1 मध्ये कोण BAD बरोबर काय आहे तर CAD असल्यामुळे CAD ऐवजी आपण कोणता कोण घेतला तर तो BAD घेतला. याचं तुम्ही हे लिहू शकता कारण लिहू शकता कारण 1 वरून. कारण 1 वरून आपण काय केलं तर कोण CAD ऐवजी आपण कोण BAD घेतला कारण ऑलरेडी कोण BAD इक्वल कोण CAD आलेला आहे आणि याचा वापर करून आपण हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. कळलं. आणि आता नंतर दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघूया त्रिकोण कोणता त्रिकोण आहे त्रिकोण ABD मध्ये. आता ABD मध्ये आपण आता बघूया ABD मध्ये आता काय आहे तर कोण ADB हा मोठा आहे कोण BAD पेक्षा. आता हे आपण कशावरून लिहिलं तर आपण 2 वरून लिहिलं. 2 चे स्टेटमेंट आहे बघा ADB हा कोण मोठा आहे BAD पेक्षा. पहिल्यांदा तर आपण ABD कुठं आहे ते बघूया तर ABD म्हणजे हा त्रिकोण बघूया ABD याच्यामध्ये काय आहे तर ADB हा जो आहे म्हणजे हा कोण ADB हा जो आहे तो मोठा आहे BAD पेक्षा. कळलं. आणि ते सुद्धा इक्वेशन 2 मध्येच सिद्ध झालेला आहे. ठीक आहे. आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो की बाजू AB ही जी आहे ती मोठी आहे BD पेक्षा. आता हे आपण कशावरून साध्य केलं कारण तुम्ही लिहू शकता काय आहे कारण त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील बाजू ही मोठी असते. बरोबर. आता बाजू AB कोणती आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बाजू ही AB आहे आणि हा D हा कोण आहे D हा कोण कसा आहे मोठा आहे आणि D या कोणासमोरील बाजू ही नेहमी काय असते तर ती मोठी असते. मोठा कोण D आहे आणि त्याच्या समोरची बाजू AB आहे आणि त्याच्यामुळे AB ही बाजू जी आहे ती BD पेक्षा काय आहे तर मोठी आहे. आणि BD या बाजूचा समोरचा कोण आहे A आणि A हा कोण कसा आहे तर तो छोटा आहे त्याच्यामुळे A या समोरची बाजू कशी असणार आहे छोटी असणार आहे. D हा कोण मोठा आहे आणि त्याच्या समोरची बाजू AB ही मोठी आहे आणि म्हणूनच याच्यावरून आपण काय सिद्ध केलं तर AB हा मोठा आहे BD पेक्षा. आणि आपल्याला हेच साध्य करायचं होतं की AB हा मोठा दाखवा BD पेक्षा आणि ते आपण साध्य केलेलं आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण हे क्वेश्चन 5वा आणि क्वेश्चन 6वा सोडवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 7 आणि 8 आपण सोडवणार आहोत आणि तेथेच आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह 3रा संपेल. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ खूप जण बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन करणे पूर्णपणे फ्री आहे मोफत आहे त्याच्यामुळे बिनधास्त सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर. बाय.